नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये चरित्र प्रमाणपत्र कसं काढायचं म्हणजेच पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट हे ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या कसं काढायचं याबाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, कोणती कागदपत्र लागणार आहेत, यासाठी फी किती आहे आणि हा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला कुठे जाऊन याचं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि हे प्रमाणपत्र तुम्ही कसं डाउनलोड करू शकता याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तरी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आता पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला या वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर ह्या आपल्याला इथे 6 स्टेप पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन आपलं करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला आपलं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. आता रजिस्ट्रेशन तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं आडनाव टाकून घ्यायचं आहे. फर्स्ट नेम मध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. मिडल नेम मध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडून घ्यायची आहे. पुढे जेंडर मध्ये तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जे काय असेल ते मेल फिमेल. तुमच्या जिल्ह्याचं एसपी ऑफिस तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जे तुमच्या जिल्ह्याचं एसपी ऑफिस असेल, रुरलचं असेल, सिटीचं असेल, ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला ईमेल ऍड्रेस असेल तर द्या, नसेल तर नाही दिला तरी चालेल, हे ऑप्शनल आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा युजर नेम म्हणून असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला तुमचा जो काही पासवर्ड तयार करायचा आहे तो तुम्हाला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे आणि तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. ही संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर सबमिट याच्यावरती क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवलेला आहे 6 अंकी, तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता इथे ओके करा आणि या ठिकाणी जो आता तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी आलेला आहे तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता तुमचं रजिस्ट्रेशन हे तुम्हाला सक्सेसफुल झालेला असा मेसेज पाहायला मिळेल. आता या ठिकाणी आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं अकाउंट या ठिकाणी तयार झालेलं आहे मित्रांनो. आता या ठिकाणी आल्यानंतर लॉग इन याच्यामध्ये तुम्हाला आता जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. जो काही पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. या बॉक्समध्ये जसा कॅप्चा दिसत आहे तसाच कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि लॉग इन याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी लॉग इन करून पुढे आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला या ठिकाणी पहा 2 नंबरला ऑप्शन दिसत आहे सर्व्हिसेस, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यामधून सर्व्हिसेस सिलेक्शन याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जर तुमची माहिती आधारच्या मार्फत द्यायची असेल तर तुम्ही येस हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि जर नसेल द्यायची तर तुम्ही नो हे ऑप्शन सिलेक्ट करून घेऊ शकता. आता या ठिकाणी आपण आपली माहिती आधारच्या मार्फत देणार आहोत, त्यासाठी आपण येस हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे. या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. जो काही तुमचा आधार नंबर असेल तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि जनरेट ओटीपी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकून घेतल्यानंतर सबमिट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शन यामधून तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, कॅरेक्टर सर्टिफिकेट, दुसरा आहे सिक्युरिटी गार्ड कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि तिसरा आहे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट अबोट. आता याच्यामध्ये आपल्याला हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे कागदपत्र, या सर्व कागदपत्रांची लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ही व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घ्या आणि या ठिकाणी नेक्स्ट पेज याच्यावरती आपल्याला क्लिक करून पुढे यायचं आहे. आता पुढे आल्यानंतर या ठिकाणी जनरल इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेंट नेम मध्ये तुम्हाला तुमचं अर्जदाराचं नाव पाहायला मिळणार आहे आणि या ठिकाणी प्रेझेंट रेसिडेंटल ऍड्रेस, आता या ठिकाणी तुम्ही ज्या पत्त्यावरती आता राहत आहात त्या पत्त्याचा तपशील आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे.
या ठिकाणी तुमचा संपूर्ण पत्ता व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे आणि हा पत्ता जो तुम्ही या ठिकाणी टाकणार आहात तोच पत्ता तुमच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट वरती येणार आहे। स्टेटमध्ये तुमच्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी जर तुमच्या घराच्या जवळ कोणती मोठी खूण असेल तर टाकून घ्यायचं आहे। काय आहे बाबा, पोस्ट ऑफिस आहे, शाळा आहे, काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। लोकॅलिटी वस्ती याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव परत टाकायचं आहे। आता या ठिकाणी राज्य, या ठिकाणी तुम्हाला तुमचं राज्य निवडून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी जिल्हा, यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि पुढे या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव या लिस्टमधून तुम्हाला शोधायचं आहे आणि ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे। जो तुमच्या गावाचा पिनकोड असेल तो या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे आणि पुढे सीपी नेम, आता तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस जे सीपी ऑफिस सिलेक्ट केलं होतं ते त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी इथे पाहायला मिळणार आहे। ते नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खाली या ठिकाणी पहा लोकल पोलीस स्टेशन। आता याच्यामध्ये तुमच्या घराच्या नजीक जे कोणते पोलीस स्टेशन असेल ते या लिस्टमधून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। थोडंसं खाली यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस, जर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेमच असेल तर तुम्ही या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्यायचे आहे, सेम ॲज अबव। आणि जर परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस जर वेगळा वेगळा असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपला परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस सेमच आहे, त्यामुळे आपण सेम ॲज अबव या बॉक्समध्ये टिक मार्क करून घेत आहोत। आता या ठिकाणी तुम्हाला कंपनी नेम, ॲड्रेस आणि एनओसी म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट कशासाठी लागणार आहे त्याची माहिती द्यायची आहे आणि त्या कंपनीचा तुम्हाला या ठिकाणी पत्ता टाकून घ्यायचा आहे। आता उदाहरणार्थ तुम्ही जर हे एखाद्या CSC सेंटरसाठी काढत असाल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पदनाममध्ये तुम्हाला CSC VLA टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी CSC गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे टाकून घ्यायचं, कंपनीचं नाव टाकून घ्यायचं आहे। उदाहरणार्थ आता दुसरं मी हे ड्रायव्हिंगसाठी काढत आहे, एका कंपनीमध्ये ड्रायव्हरचा जॉब लागत आहे ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये, त्यामुळे या ठिकाणी त्यांना हे लेटर पाहिजे आहे। त्यामुळे या ठिकाणी पदनाममध्ये या ठिकाणी ड्रायव्हर हे टाकून घ्यायचं आहे। तसंच तुमचं जे काय असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी त्या ट्रान्सपोर्टचं नाव म्हणजेच तुम्हाला तुमच्या कंपनीचं नाव टाकून घ्यायचं आहे, ज्या कंपनीसाठी हे लेटर लागणार आहे त्या कंपनीचं। या कंपनीचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ही कंपनी कुठे आहे त्याचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। बिल्डिंग नेम मध्ये तुम्ही डॅश केलं तरी चालेल। या ठिकाणी स्ट्रीट मार्ग यामध्ये पण तुम्हाला त्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे। पुढे त्या कंपनीच्या जवळ दुसरं कोणतं लँडमार्क आहे का ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। पुढे लोकॅलिटी वस्तीमध्ये तुम्हाला पुन्हा त्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे। ज्या राज्यामध्ये ही कंपनी आहे ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। पुढे जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये ही कंपनी आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या। पुढे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी खाली विलेज मध्ये ही कंपनी कोणत्या गावामध्ये आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्या गावाचा पिनकोड, जो काही पिनकोड असेल तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे। आता या ठिकाणी अर्जदार हे मागील 10 वर्षामध्ये कोणत्या पत्त्यावरती राहत होते तो पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर मी माझा पत्ता या ठिकाणी टाकून घेत आहे, तसंच तुम्ही तुमचा पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। पुढे या ठिकाणी मी जन्मापासून राहत आहे त्यामुळे मी या ठिकाणी जन्मतारीख सिलेक्ट करून घेत आहे। तुम्ही पण या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाकून घेतली तरी चालेल, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही। फॉर्म मध्ये जन्मतारीख सिलेक्ट करून घेतलेली आहे आणि 2 मध्ये आजच्या तारखेपर्यंत मी या ठिकाणी राहत आहे त्यामुळे मी आजची तारीख सिलेक्ट करून घेत आहे आणि या ठिकाणी मी माझ्या गावाचा पिनकोड टाकून घेत आहे। तसंच तुम्ही पण तुमच्या गावाचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि ॲड न्यू रॉ याच्यावरती आपल्याला टिक करून घ्यायचे आहे। आता ही माहिती आपली जतन होईल, नंतर नेक्स्ट पेज याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। 4 प्रश्न आहेत एकूण। आता यामध्ये पहिला प्रश्न आहे, तुम्हाला या अगोदर अटक झालेली आहे का, तुमच्यावरती कोणता गुन्हा दाखल आहे का। नो हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमच्यावरती कोर्टामध्ये कोणता खटला किंवा गुन्हा दाखल आहे का, तर हे 4ही ऑप्शन या ठिकाणी असे वाचून घ्यायचे आहेत आणि नो हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर नेम अँड ॲड्रेस टू पर्सन, तुम्हाला ओळखणाऱ्या 2 व्यक्तींची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, या ठिकाणी त्यांचा पत्ता टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। आता ही माहिती टाकून घेतल्यानंतर नेक्स्ट पेज याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे
आता पुढे यायचं आहे. आता या बॉक्समध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे. आता ज्या दिवशी तुम्ही अर्ज भरत आहात ती तुम्हाला या ठिकाणी तारीख पाहायला मिळणार आहे आणि तुमचा हा अर्ज तुम्हाला आता सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला सेव्ह याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. आता आपला हा अर्ज यशस्वीरित्या सेव्ह झालेला आहे. आता आपल्याला आपला ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्याचा फोटो काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा, हा पुढे उपयोगाला पडणार आहे. आता इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. आता ओके करून घेतल्यानंतर पुढे आता आपल्याला आपला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपली सही अपलोड करून घ्यायची आहे. फोटो अपलोड करून घेण्यासाठी आपल्याला अपलोड फोटो याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती वाचून घ्या. तुमचा फोटो हा JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. फोटोची साईज ही कमीत कमी 5 KB ते 20 KB पर्यंत पाहिजे. फोटोची विड्थ आणि हाईट 160 पिक्सल बाय 200 पिक्सल इथपर्यंत पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करून घेण्यासाठी चूज फाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपला फोटो आहे तो आपल्याला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी अपलोड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपला फोटो इथे अपलोड होईल. आता सेव्ह याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता हा फोटो आपला या ठिकाणी अपलोड झालेला आहे. आता आपल्याला आपली सही अपलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी अपलोड साइन याच्यावरती क्लिक करायचं आहे. सही अपलोड करण्यासाठी चूज फाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपला सहीचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि अपलोड याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपला सहीचा फोटो या ठिकाणी अपलोड होणार आहे, इथे दिसेल तुम्हाला. आता या ठिकाणी सेव्ह सिग्नेचर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपला फोटो आणि सही अपलोड झालेले आहेत. आता थोडंसं खाली यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला जन्माच्या पुराव्यासाठी कोणतेही एक कागदपत्र द्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता, जन्माचा दाखला देऊ शकता, तुमचा पासपोर्ट देऊ शकता. आता याच्यापैकी आपल्याला एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता आपण जन्माच्या पुराव्यासाठी आपण या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे. आता आयडेंटिटी प्रूफ मध्ये याच्यामध्ये आपल्याला कोणतंही एक द्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड किंवा आधार कार्ड या दोन्हीपैकी एक देऊ शकता. आता या ठिकाणी मी आधार कार्ड सिलेक्ट करत आहे. आता रेसिडेंटल प्रूफ म्हणजे तुम्हाला तुमच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी याच्यापैकी 3 पैकी एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. तुम्ही तुमचं लाईट बिल देऊ शकता, टेलिफोन बिल देऊ शकता, तुमचं रेंट ॲग्रीमेंट वगैरे जर असेल तर तुम्ही ते देऊ शकता. या ठिकाणी इलेक्शन कार्ड आहे ते देऊ शकता. आता इथे माझ्याकडे इलेक्शन कार्ड आहे त्यामुळे मी इथे इलेक्शन कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे. आता डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर PCC म्हणजे तुम्हाला हे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढण्यासाठी ज्या कंपनीचं लेटर आणलेलं आहे त्या कंपनीचं लेटर या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि अपलोड डॉक्युमेंट याच्यावरती आपल्याला क्लिक करून आता हे सर्व कागदपत्र आपल्याला व्यवस्थितरित्या अपलोड करून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला चूज फाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी कागदपत्रांची नावं ही अशा पद्धतीनेच द्यायची आहेत. याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर कोणतंही येऊन द्यायचं नाही. आता 2 नंबरला आपण आपले आधार कार्ड अपलोड करणार आहोत. या ठिकाणी चूज फाईल वरती क्लिक करून पुढे यायचं आहे आणि आधार कार्ड आपलं अपलोड करून घ्यायचं आहे. आता 3 नंबरला आपण आपलं इलेक्शन कार्ड सिलेक्ट केलं होतं त्यासाठी आपण या ठिकाणी आपलं इलेक्शन कार्ड हे अपलोड करून घेणार आहोत. 4था आहे आपल्याला कंपनीचं लेटर या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. चूज फाईल वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपलं कंपनीचं लेटर अपलोड करून घ्यायचं आहे. हे संपूर्ण कागदपत्र अपलोड करून घेतल्यानंतर सेव्ह याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सेव्ह केल्यानंतर थोडंसं खाली या. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुमची संपूर्ण कागदपत्र ही व्यवस्थितरित्या सेव्ह झालेली आहेत. आता या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आता जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ही माहिती एकदा व्यवस्थितरित्या वाचून घ्या आणि पुढे नेक्स्ट पेज याच्यावरती आपल्याला क्लिक करून पुढे यायचं आहे. आता या ठिकाणी परत अजून एकदा नेक्स्ट पेज याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आता या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट, आता आपल्याला हा दाखला काढण्यासाठी पेमेंट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 2 नंबरला ऑप्शन आहे प्रोसीड टू पेमेंट, याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे पे ऑनलाईन आणि या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला याच्यामधून आपल्याला क्रेडिट डेबिट कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी पे नाव ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता पुढे आल्यानंतर आपल्याला प्रोसीड फॉर पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पेमेंट किती लागणार आहे हे तर आपल्याला या ठिकाणी फक्त 159 रुपये एवढंच पेमेंट भरायचं आहे. आता हे पेमेंट भरण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वात सोपा पर्याय UPI याच्यावरती आपण क्लिक करून
घ्यायचं आहे. आता या ठिकाणी शो QR याच्यावरती क्लिक करून घ्या. या ठिकाणी तुम्हाला हा QR ओपन होईल. आता तुमच्या मोबाईलच्या फोन पे किंवा गुगल पे मधून हे पेमेंट करून घेऊ शकता. आता हे पेमेंट करून घेतल्यानंतर आपल्याला मेन पेज वरती यायचं आहे. आता या ठिकाणी मेन पेज वरती आल्यानंतर 5 नंबरला एक ऑप्शन पाहायला मिळत आहे डाउनलोड. आता याच्यामध्ये तुम्ही आता या ठिकाणी जो ऍप्लिकेशन नंबर तुमच्याकडे आला होता तो ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सर्च याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्या ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे. तसेच तुम्हाला पेमेंट रिसिप्ट पण काढून घ्यायची आहे आणि ही संपूर्ण कागदपत्र म्हणजे जेवढी तुम्ही आता या ठिकाणी कागदपत्र अपलोड केली होती, तुमचे शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, तुमचं वोटर कार्ड, ऑनलाईन ऍप्लिकेशनचा फॉर्म, हे संपूर्ण कागदपत्र घ्यायचे आहेत आणि पोलीस स्टेशनला जाऊन तिथं फिजिकली तुम्हाला त्यांना ते दाखवून व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. जे तुम्ही तुमच्या नजीकचं पोलीस स्टेशन सिलेक्ट केलं होतं त्या ठिकाणी जाऊन हे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला त्यांना दाखवायचे आहेत. ते तिथून व्हेरीफाय करून घेतील आणि नंतरच तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी 3 नंबरला ऑप्शन आहे प्रिंट सर्टिफिकेट, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी त्या ऍप्लिकेशनचा नंबर टाकून तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो घर बसल्या तुम्ही हाय कॅरेक्टर सर्टिफिकेट काढू शकता. तुम्हाला कोणत्याही CSC सेंटर मध्ये किंवा माई सेवा मध्ये जाण्याची गरज नाही आणि जास्त पैसे देण्याची पण गरज लागणार नाही. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.